या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। भिवंडी लोकसभा क्षेत्रातील खास करून भिवंडी शहर आणि ग्रामीणमधील एक 6 विषयांवर गेले 6 ते 7 महिने शासनाचा पाठपुरावा करत आहे, परंतु त्या प्रश्नांचं आज देखील उत्तर मला मिळालं नाही आणि म्हणून आज या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलं आहे। सगळ्यात पहिला आहे खारेगाव ते कशेळी ब्रिज, ज्याला आम्ही गॅमनचा ब्रिज म्हणून सुद्धा बोलतो, कारण गॅमन कंपनीने ते काम केलं होतं आणि त्या ब्रिजला अगोदर तडे गेले होते, त्यानंतर मी पत्र दिलं होतं आणि आता त्याचा काही भाग हा कोसळला। दुसरा मुद्दा आहे भिवंडीत ड्रग्सचा जो वाढता प्रभाव आपण पाहतो, याविषयी देखील मी पत्र दिलं होतं, त्याच्याविषयी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि उत्तर देखील आलेलं नाही। तिसरा विषय आहे आरोग्याविषयी, जो काय ठाण्यावरून भिवंडीला येताना डाव्या हाताला बॉम्बे धाब्याच्या समोर ठाणा आणि मुंबईतून जो कचरा, जी घाण आणली जातो, टाकली जातो, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता तो कचरा टाकला जातो आणि त्याच्यामुळे साहजिकच तिथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य माणसांना त्यांच्या आरोग्याविषयी त्रास उद्भवतो। चौथा मुद्दा आहे बुलेट ट्रेनमध्ये जी काही लोकांची जागा गेली, त्यात जो काही गैरप्रकार झालेला आहे तो गैरप्रकार मी आपल्यासमोर मांडणार आहे। पाचवा मुद्दा आहे, मी अगोदर देखील बोललो होतो की मनोज म्हात्रे हत्याकांड जे झालं आणि या हत्याकांडाची पूर्ण चौकशी पुन्हा एकदा व्हावी, अशा प्रकारची मागणी मी अगोदर देखील केली होती, परंतु तिथं देखील अजून कुठलाही पुढं कारवाई झालेली नाही। आणि 6वा आहे की भिवंडी तालुक्यातील गुंड सुजित पाटील, ज्यांच्यावर 14 गुन्हे आहेत आणि कुठल्याही प्रकारचं पोलीस कारवाई त्यांच्यावर होत नाही। अशा प्रकारचे 6 मुद्द्यांवर आज ही प्रेस कॉन्फरन्स बोललेली आहे। तर त्याच्यावर पहिल्यांदा मी खारेगाव ब्रिजचा जो विषय आहे त्या विषयावर बोलतो। साधारणतः 1/10/2024 रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांना मी एक पत्र दिलं होतं। त्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं होतं, मी सगळे दिलेले पत्र देखील तुम्हाला दाखवणार आहेत आणि त्याच्यावर पुढचं उत्तरही आलं नाही आणि कारवाई झाली नाही। तर साधारणतः हे पत्र आहे, पहिलं 13 जूनला मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, त्याच्यानंतर 2 जुलैला पुन्हा एकदा पत्र दिलं, उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील पत्र दिलेलं आहे, तहसीलदारांनी देखील पत्र दिलेलं आहे आणि या दोन्ही पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की ह्या विभागात जे काय अनधिकृत सक्शन पंप चालतात, ह्या पंपांमुळं खूप मोठी निसर्गाची हानी होऊन त्या ब्रिजला देखील, ब्रिजच्या खाली चालायचे, त्याच्यामुळे ब्रिजला देखील तडे गेले होते आणि ते ब्रिजला तडे गेल्यामुळं मी अशा प्रकारचं निवेदन तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर साहेब यांना दिलं होतं, परंतु त्याच्यावर कुठलीही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळं आज आपण 4 दिवसापूर्वी पाहिलं असेल की त्या ब्रिजचा काही एक भाग खाली कोसळला आणि मी माझ्या पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं की याच्यावर तुम्ही स्ट्रिक्टली ॲक्शन घ्या, नाहीतर कधी अशी वेळ येईल की जसा प्रकार महाडला घडला, सावित्री नदीच्या पुलावर जो पूल रात्री कोसळला
आणि त्याच्यात शेकडो लोकांचे प्राण गेले. असा प्रकार होऊ नये म्हणून हे 2 पत्र 13 जूनला 2 जुलैला हे पत्र दिले होते, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर तिसरं पत्र दिलं 1/10/2024 म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 आणि हे सगळं स्पष्ट नमूद करून सुद्धा काही कार्यवाही न झाल्यामुळे काही भाग कोसळला. नशीब की तो ब्रिज कोसळला नाही, नाहीतर जसं मी बोललो सावित्री नदीची जी घटना घडली, दुर्घटना घडली, तर तशा प्रकारच्या दुर्घटना घडली तिला जबाबदार कोण असेल हा विषय आहे. अनधिकृत सेक्शन पंपचा आणि वाळू माफियांचा. दुसरा विषय आहे ड्रग्स आणि अंमली पदार्थांविषयी. 5 ऑगस्ट 2024 आपण सगळे भिवंडीतील सुज्ञ पत्रकार इथं उपस्थित आहात. आपल्याला देखील कल्पना असेल 5 ऑगस्ट 2024 रोजी भिवंडी शहरातील नदीनाका परिसरातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुजरात ATS मार्फत तब्बल 800 कोटींचा ड्रग जप्त झाला. या गोष्टीला 5 महिने उलटून गेले आणि त्या संदर्भात दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस आयुक्त ठाणे शहर, पोलीस आयुक्त ठाणे आणि माननीय पोलीस उपायुक्त ठाणे भिवंडी परिमंडल 2 यांना मी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये मी स्पष्ट नमूद केलं होतं की भिवंडीमध्ये जो ड्रग्स अंमली पदार्थांचा वाढता प्रभाव आहे, या ड्रग्सच्या रॅकेट मागे एक भिवंडीतील मोठा नेता आणि त्याची 2 मुलं या ड्रग्स रॅकेटमध्ये आहेत. तर याची सखोल चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी. परंतु त्या पत्राला देखील कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही आणि त्या केसचं काय झालंय तुम्हीच मला सांगू शकता. कारण जर भिवंडीत 800 कोटीचा ड्रग्स पकडला तर भिवंडीतील किती लोक त्याच्यात इन्व्हॉल्व असतील. आणि मी स्पष्ट नमूद केलं होतं की एक मोठा नेता आणि त्याची 2 मुलं ज्यांनी ड्रग्स कामासाठी पोरं देखील कामाला ठेवलेले आहेत असं मी पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं. मी या पत्राची तुम्हाला प्रत देखील देईन, परंतु त्याच्यावर आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. तिसरा विषय आहे जो कचऱ्याचा भराव ठाणे आणि मुंबईमधून भिवंडीत आणून टाकला जातो. आपण सगळी मीडिया पाहत असाल, राजरोसपणे हा कचरा टाकला जातो. 2016च्या अगोदर माझ्याकडे काही फोटो आहेत, फोटो आहे तिथं 2016च्या अगोदर लोक शेती करायची आणि हे त्याचे शेतीचे फोटो जे गुगलवर आहे, जे गुगलच्या सर्चनुसार काढले आहेत 2016चे फोटो आहेत. त्याच्यानंतर 2018-19 एका बाजूला तुम्हाला शेती दिसते, दुसऱ्या बाजूला सेक्शन पंपने पोखरायचं काम चालू आहे. हे कुठं आहे? त्या ब्रिजला लागूनच. त्याच्यानंतर तो पूर्ण पट्टा हा खोदून त्याच्यातून वाळू चोरी केली गेली. ती जागा ही काही फॉरेस्टची जागा आहे, काही खाजणची जागा आहे आणि ह्या जागेत अनधिकृतपणे काही 100 करोडची वाळू ही काढली गेली. आणि आता त्याच्यानंतरचे पण माझ्याकडं काही फोटो आहेत की 2020-21 नंतर तिथं पूर्ण खाडी झाली, कारण पूर्ण सगळा गाळ काढल्यामुळं तिथं खाडी झाली. आणि आता पुन्हा मुंबईचा जो ओला कचरा येतो, जी घाण येतो, जिच्याने सगळी दुर्गंधी पसरली जाते, आरोग्य भिवंडीकरांचं धोक्यात आलेलं आहे. असं हे कचरा
तिथं टाकला जातो. 2022ला माझ्याकडे क्लिप आहे. तत्कालीन खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे त्या साईडवर जिथं अनधिकृत कचरा टाकला जातो तिथं स्वतः गेले. तिथली क्लिप आहे माझ्याकडे, त्या तारखेची, त्याची पाहणी केली. त्यावेळेस मनाला बरं वाटलं की खासदार साहेब याच्यावर कारवाई करायला गेले असतील, परंतु नंतर कळलं की त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. आणि ही गोष्ट आम्हाला समजण्यासारखी आहे. आज तिथं अगोदर रेती उत्खनन केलं, आता तिथं घाण टाकली तर पूर्ण खाडी ही नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. हा झाला तिथला विषय कचऱ्याचा. त्याचं देखील पत्र तहसीलदारांना देखील दिलं होतं. 2/9/2024 सिनियर पोलीस स्टेशन, नागपुली पोलीस स्टेशन सिनियर PI यांना देखील पत्र दिलं होतं. कलेक्टर साहेबांना देखील पत्र दिलं होतं. परंतु त्याच्यावर देखील, कारण ते तर मेन रोडला आहे, नुकतीच 15-20 दिवसापूर्वी ड्रेजर संदर्भात जी मीटिंग झाली, ॲडिशनल कलेक्टर जायभाई मॅडम यांच्याकडे जी मीटिंग झाली त्याच्यात पण हा मी मुद्दा उपस्थित केला. तिथं तहसीलदार होते. तहसीलदारांना सांगितलं तुम्ही ज्या रोडवरून रोज जाता आताही चला, आताही तिथं 20, 25, 30 डंपर उभे असते, तर आपण याच्यावर कारवाई का करत नाही. आणि हा खास करून जो भरावा आहे, जी घाण आहे, ही सगळी शासकीय जमिनीवर टाकण्यात येते. ऍक्च्युअल भराव टाकण्याची परवानगी दुसरीकडे आहे, परंतु टाकला जातो इकडं. त्या दिवशी या विषयावर चर्चा झाली. त्यावेळेस अधिकाऱ्याने थातूरमातूर उत्तर दिली की नाही नाही ते याच्यात आहेत. तर मी त्यांना बोललो आणि याच्यापुढं ह्या सगळ्या गोष्टी आपण जागेवर जाऊन दाखवणार आहोत. मी देखील दाखवणार आहे, कारण याच्यात ह्या गोष्टीचा आता मला पाठपुरावा करायचाच आहे. कारण शासन खूप निर्ढावलं आहे, अधिकारी काम करत नाही. हा झाला विषय. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनचं, आणि या ड्रीम प्रोजेक्टमध्ये काहीशे करोडचे गैरव्यवहार झालेले आहेत. त्याच्यातून काही व्यवहार जे झालेले आहेत संशयास्पद आहेत. त्याच्यातील एक व्यवहार असा आहे की एक बोगस डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, बोगस म्हणण्यापेक्षा एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट 2012, त्याची स्टॅम्प ड्युटी वगैरे काही भरली नाही. 2012चा ॲग्रीमेंट, पण त्याच्यात स्टॅम्प पेपर हा 2015चा होता. म्हणजे विचार करा, 2015चा स्टॅम्प पेपर 2012ला कसा असेल. पण 2012ला तो ॲग्रीमेंट केला. 2016ला तो स्टॅम्प पेपर इश्यू झाला का तो 2015चा आहे. पण त्याच्यावर ॲग्रीमेंट 2012चा दाखवलेला आहे. त्याच्यावर प्रशांत पुरुषोत्तम पाटील याचा एक फोटो आहे, ज्या फोटोवर तारीख वाईज 2018चा फोटो आहे, तारीख आहे त्या फोटोवर. आणि हे सगळे मी तुमच्याकडे पुरावे देणार आहे. MMRDA माहिती मागवली असता MMRDAने असं स्पष्ट सांगितलं की बांधकाम परवानगी नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. कोर्टात स्टे देखील होता. स्टे दावा नंबर 52/2019 हे देखील चालू होता. नगर रचना परवानगी नाही. आणि खास करून विशेष बाब, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोजणी झाली त्यामध्ये बेकायदेशीर गोडाऊन बांधकाम असा शेरा दिलेला आहे. त्यानंतर सुद्धा मोबदलाधारक प्रशांत पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील आणि
सिद्धेश कपिल पाटील यांना 20 कोटी 12 लाख हा मोबदला दिला. जी जागा ज्याचं फक्त एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, ज्याची स्टॅम्प ड्युटी भरली नाही, लिगल नाही, काही नाही, ॲग्रीमेंट 2016चं स्टॅम्प पेपर, 2012ला ॲग्रीमेंट दाखवलेलं आहे, 2018 त्याच्यावर फोटो टाकलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना तेवढं दिलेलं आहे. आणि याच्या पलीकडे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यात देखील अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे पोट भरलेले नाही. तर पुन्हा 6 जून 2024 त्याच गोडाऊनचं फेर मूल्यांकन करण्यात आलं. आता 6 जून 2024 फेर मूल्यांकन करण्यात आलं. मला वाटत नाही कुठल्या शेतकऱ्याचं किंवा कोणाचं फेर मूल्यांकन झालं असेल, पण त्यांचं फेर मूल्यांकन झालं आणि शासनाने आता त्यांना त्याच जागेचे 193 कोटी 13 लाख देण्यात यावे असा शासनाचा प्रस्ताव हा तिकडे पाठवलेला आहे. आता जागा तीच ऍक्च्युअल खूप मोठी गोष्ट अशी आहे का तिथे गोडाऊनच नव्हते. जे गोडाऊन होते, जे हे लोक असे एक 10-12 फुटीचे असे रपले बांबू लावून असे ते गोडाऊन बनवतात, बाहेरून त्याचं व्हॅल्युएशन काढतात. आत्ताही सांगतो, अलिबाग विरार कॉरिडॉर जो रस्ता जातोय त्या रस्त्याला देखील दिवे अंजूर पासून ते काल्हेरपर्यंत साधारणतः 5 लाख फुटाचे बोगस गोडाऊन निर्मितीचं काम चालू आहे. ग्राउंड+1 दाखवतात. ते कसे दाखवतात ते पण माझ्याकडे ती क्लिप आहे. ती क्लिप आहे ना आपल्याकडे होतो. अशा प्रकारचा काही करोडचा घोटाळा जे स्वतः आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याच्यात ह्या लोकांनी काही करोडचा घोटाळा केला आहे. त्याचे देखील तुम्हाला मी सगळे पेपर देईन, स्टॅम्प पेपर देईन. तो कधीचा आहे, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तारीख बघा त्याच्यावर. त्याच्यानंतर जो फोटो लावलेला आहे तो फोटोची डेट बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्या. आणि या सगळ्या गोष्टी मी रीतसर कोर्टात जाणार आहे. ह्याच्या पुढं स्पष्टपणे जर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली नाही, कारवाई झाली नाही, तर वेळ प्रसंगी आंदोलनही करेन. कुठल्याही प्रकारची माझी तयारी आहे, परंतु या सगळ्या गोष्टींवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. एक प्रकरण आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, भिवंडीतील एक खूप मोठं राजकीय व्यक्तिमत्व आणि व्यवसायात देखील जे अग्रेसर होते त्यांची हत्या झाली. आणि त्यांची हत्या झाल्यानंतर मी अगोदर देखील 4 महिने अगोदर देखील मी पत्र दिलेलं आहे की त्यांच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी. आणि त्याच्यात मी स्पष्ट नमूद केलं होतं की आरोपी प्रशांत आणि सुमित पुरुषोत्तम पाटील यांचं 1, 2, 5, 10 वेळा नव्हे, साधारणतः 193 वेळा, घटनेच्याच दिवशी 193 वेळा फोनवर बोलणं झालं. तर असं काय बोलणं झालं? आणि लोकांमध्ये चर्चा आहे, लोकांमध्ये कुजबूज आहे की त्या हत्येच्या प्रकरणात सुमित पाटील यांचा हात आहे, अशी लोकांची चर्चा चालू आहे. आणि त्यावेळेची ती एक बातमी होती, जी बातमी तुम्हाला मी दाखवेन. जय महाराष्ट्राची बातमी होती. याच्यात दिल्ली बघा, ब्रेकिंग न्यूज. संवाद साधलाय आपले प्रतिनिधी रामनाथ भिवंडी येथील काँग्रेसचे सभागृह येथे
मनोज म्हात्रे यांच्या हत्ये प्रकरणी जे आहेत आता वेगवेगळे प्रकरण जे आहेत हे समोर त्यांना पाहायला मिळतात. राजकीय हत्या आहे का याविषयीचा आशा आकांक्षा ज्या आहेत आरोप जो आहे हा करताना पाहायला मिळतो. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत. सर, ज्या पद्धतीने हत्या झाली, क्रूरपणे हत्या झाली आहे, खरंच याच्याशी राजकारणाचा काही संबंध आहे का? इतकं उघड दिसतंय. मनोज म्हात्रे काँग्रेसचे सभागृह नेते होते, ज्येष्ठ नेते होते आणि त्या मतदारसंघातीलच खासदारांचं त्या ठिकाणी नाव घेतलं जातं. त्यांचे पुतणे जे आहेत ते त्यांचा थेट संबंध त्या कोणाशी आहे. कॉल रेकॉर्ड जर पाहिले तर कॉल रेकॉर्डमध्ये हे लक्षात येईल की ज्यांच्या सूचना होत्या या सगळ्या हत्या होत असताना त्या गुन्हेगारांना संरक्षण त्यांच्याकडे घरी दिलं गेलं अशी माहिती समोर येते. पोलीस यंत्रणेने तपास केलेला आहे. पोलीस यंत्रणा सुद्धा त्या बाबतीमध्ये कन्फर्म आहे. पण जो दबाव शेवटी सत्ता पक्षाचा खासदार आहे, सत्ता पक्षातील लोक आहेत आणि त्यामुळे मला वाटतं पोलीस यंत्रणेवर असताना दबाव लक्षात घेता आपण तीच मागणी केलेली आहे की ताबडतोब प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. लोकप्रतिनिधींची अशा पद्धतीने हत्या होते, त्यापैकी लोकप्रतिनिधी अशा पद्धतीची SMS येतात धमकीचे, यामुळे कुठे ना कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणजे उपस्थित राहतोय का? सरकार कुठेतरी कमी करतं. सगळं महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये खुल्या गुंडांना प्रवेश दिलेला आहे. आता गुंडा राज्यातले जेवढे गुंड आहेत ते सगळे भाजपाजवळ पावन व्हायला लागलेले आहेत. आता येत एकदा तो कार्यक्रम करावा लागेल आपल्याला नंतर शुद्धीकरणाचा वगैरे एखाद्या तीर्थक्षेत्रावर जाऊन. दुर्दैवानं जर गुंडांना जेवढं राजश्री मिळतो, अभय मिळतं, उघडवासाला ते करतायत. राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती एवढी चिंताजनक आहे. राजकीय खून जे होत आहे ते आणखी गंभीर आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे गुन्हेगारी लाभ मिळतो त्या ठिकाणी काय कोणत्या कायदा सुव्यवस्थेची आपण चर्चा करणार. नक्कीच मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे हा मोठ्या प्रमाणात गंभीर होत असल्याचं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील सांगतायत. संबंधित मनोज म्हात्रे यांच्या खुनाचं प्रकरण जे आहे ती याची चौकशी सीबीआयने करावी अशी देखील मागणी आपण करणार असल्याचंही या ठिकाणी विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरामन महेश तावडे, रामनाथ दवणे, मुंबई. जय महाराष्ट्राचं आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट खासदार कपिल पाटील, त्यांचा पुतण्या सुमित पुरुषोत्तम पाटील याचं नाव घेतलं होतं. माझी एवढीच मागणी राहील की सुमित पुरुषोत्तम पाटील यांचा मोबाईलचा CVR हा आता पुन्हा एकदा तपासायला हवा. हे तपासणे खूप गरजेचं आहे. कारण अशा प्रकारच्या ज्या दुर्दैवी घटना घडतात, ह्या घटना होणे जेवढे निषेधार्ह आहे त्यापेक्षा ह्या घटनेला पोषक वातावरण किंवा त्या लोकांना जी काही ताकद मिळते, जे काही अशा लोकांकडून ताकद मिळते, अशा लोकांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. आणि आता देखील उद्या या सगळ्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त असतील, माननीय SP साहेब असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, कारण आज कलेक्टर साहेब दिलेले आहेत, म्हणून ह्या सगळ्यांना सेक्शन फॉर्मचा विषय असेल, याचा विषय असेल, मी भेटणार आहे. त्याच्यानंतर एक विषय आहे, सुजित मधुकर पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे 302, 307 असे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. नारपोली पोलीस स्टेशनला 2017 मध्ये मनोज म्हात्रे यांच्या हत्येमध्ये त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई झाली. 8/9/2022 न्यायालयाने अटी व शर्तीवर त्यांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर जामिनावर सुटका केल्यानंतर देखील त्यांनी 4 गुन्हे केले. 4 गुन्हे केले म्हणून त्याच्यानंतर नारपोली पोलीस स्टेशनकडून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली. ही कधी झाली? हद्दपारीची कधी कारवाई? पोलीस स्टेशन आणि DCP ऑफिस यांच्या माहितीनुसार 13 नोव्हेंबर 2024 रोजी त्याला हद्दपार करण्यात आलं. त्याच्यानंतर देखील 2 गंभीर गुन्हे, 307 सारखा देखील गंभीर गुन्हा 43 दिवस अगोदर
तारीख त्याच्यानंतर तडीपरमध्ये देखील असताना 8/12/2024 रोजी त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला आणि तोही याच हद्दीत, म्हणजे त्याच्या घरापासून अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर. त्याच्यानंतर ज्याच्यावर हल्ला झाला त्या मिलन पाटीलनी 15 दिवसात SP साहेबांकडं, IG साहेबांकडं एक पत्र दिलं की जो ऑलरेडी त्याची मोक्कातून मुक्तता झालेली आहे आणि पुन्हा 307 गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्याला पुन्हा या केसमध्ये मोक्का लावण्यात यावा. परंतु त्याचं देखील आजपर्यंत त्याला काही उत्तर आलेलं नाही. या संदर्भात मी स्वतः गेल्या अनेक दिवसापासून जेही विषय चालू आहेत, काल्हेरमध्ये जमिनी हडपचा विषय असेल, सेक्शन 5चा विषय असेल, बाकी जे काही विषय होतात, या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्यामुळे मी देखील 6 अर्ज हे माननीय पोलीस आयुक्तांना दिले होते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची बाब अशी आहे की आरोपी तरी सुद्धा जाहीररित्या कार्यक्रमात, क्रिकेटच्या टुर्नामेंट असेल, ज्या तालुका पोलीस हद्दीमध्ये घडली त्या हद्दीमध्ये देखील आणि नारपोली हद्दीमध्ये देखील कंटिन्यू कार्यक्रमात, जाहीररित्या कार्यक्रमात सहभागी होतो. आणि म्हणून हे सगळे प्रकरण जे मी आता तुमच्या समोर ठेवले, माझं स्पष्ट म्हणणं आहे, पहिला सेक्शन 5चा ब्रिजचा विषय झाला, दुसरा कचऱ्याचा विषय झाला, तिसरा ड्रग्सचा विषय झाला, चौथा मनोज म्हात्रे हत्याकांडचा विषय झाला आणि 5वा सुजित पाटील तात्या याचा विषय झाला. ह्या सगळ्या विषयांमध्ये लोकांमधून कपिल पाटलाचा हात असल्याची जाहीररित्या चर्चा होते किंवा या सगळ्या गोष्टीवर कारवाई का होत नाही, आणि जेव्हा का होत नाही तेव्हा लोकांकडून चर्चा आणि उत्तर ऐकायला मिळतो की या सर्व गोष्टीत यांचा हात आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी आपल्याला सगळे पुरावे देखील देणार आहे आणि उद्या कलेक्टर साहेब असतील, आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब असतील, SP साहेब असतील, या सगळ्यांना या सगळ्या केसचे पत्र वगैरे देणार आहे. सगळे जे माझ्या हाती पुरावे आहेत, जसं बुलेट ट्रेनचं सांगितलं, ते देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना देखील मी एक पत्र देणार आहे, आजच मेल करणार आहे की त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये कशा प्रकारे काही 100 करोडचा भ्रष्टाचार चालू आहे. आणि तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टीची जेवढी माझ्याकडे माहिती आहे आणखी माहिती मिळेल. फक्त एवढंच आहे आजच्या पुरतं की ह्या सगळ्या विषयात नक्की भिवंडीचं, बीड आणि परभणी होऊ नये. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तिकडे ज्या प्रकारे एक आका आहे तसं भिवंडीत कोणीही आका जरी झाले असतील तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी. कारण अनेक लोकांकडून ऐकायला मिळालेलं आहे, लोक तक्रार करायला पोलीस स्टेशनला घाबरतात कारण यांच्या गुन्ह्यांवर सुजित दत्तावर कारवाई होत नाही. आणि हा सुजित दत्ता जाहीररित्या अनेक लोकांना बोललेला आहे की मी कोणाला तरी 1-2 मोठ्या नेत्यांना उडवून टाकेन. म्हणजे नक्की याच्यात बीड परभणीसारखी परिस्थिती निर्माण व्हायची वाट कोण बघतं हे मला कल्पना नाही. परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांशी सगळ्याशी चर्चा करणार आहे. माझा विश्वास आहे की जेवढे प्रॉब्लेम बोललो हे सगळे प्रॉब्लेम पोलीस अधिकारी एकच दिवसात सोडवू शकतात, एकच दिवसात. परंतु याच्यात जो काय राजकीय हस्तक्षेप चालू आहे हा हस्तक्षेप थांबला पाहिजे. आणि तो थांबत नसेल तर प्रसंगी आता सर्व पक्ष एक लढा उभा करून, कारण बघा आज जो ड्रगचा विषय आहे हे तुमचा आमचा सगळ्या भिवंडीकरांचा विषय आहे. आपलं उद्याचं जे भविष्य आहे या उद्याच्या भविष्याचा विषय.
आणि म्हणून या सगळ्या विषयांवर एक खूप मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. याच्यात उद्या पत्र दिल्यानंतर 8 दिवसात काय कारवाई होते याची मी वाट पाहीन. आणि त्यानंतर मला कल्पना आहे, मी आताही बोलतो की इथले पोलीस दल एवढे सक्षम आहेत की एका दिवसात ही कारवाई होऊ शकतो. परंतु जो राजकीय हस्तक्षेप आहे, ज्या हस्तक्षेपामुळे त्यांना देखील त्यांचं काम करता येत नाही, हा राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवावा, सगळ्यांवर कारवाई व्हावी, अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल. एवढं आजच्या दिवसापुरती मी सांगतो.